आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महानगरपालिकेच्या महासभेत कन्स्ट्रक्शन TDR संदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी प्रशासनाने विषय महासभेच्या पटलावर मांडला होता। या विषयावर नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी विविध महत्त्वाच्या सुधारणा सुचवत आपली भूमिका स्पष्ट केली। कन्स्ट्रक्शन TDR धोरण ठरवताना शहरातील जुन्या आरक्षणांचा, भूसंपादनाचा आणि यापूर्वी विविध कायदेशीर तरतुदींनुसार विकसित झालेल्या मिळकतींचा योग्य विचार होणे आवश्यक असल्याचं खोडे यांनी सांगितलंय। विशेषतः सन 2000 पूर्वीच्या आरक्षणाबाबत प्रशासनाची नेमकी भूमिका काय, तसेच ULC सेक्शन 20 अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या मिळकती आणि AR अंतर्गत विकसित केलेल्या मिळकतींबाबत प्रशासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावं अशी मागणी चंद्रकांत खोडे यांनी महासभेत केली। TDR धोरणाचा थेट परिणाम शहरातील विकास कामे, जमीन मालक, विकासक आणि महापालिकेच्या महसुलावर होणार असल्यानं धोरण ठरवताना सर्व बाबींचा सखोल विचार करणं गरजेचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। प्रशासनाने या सर्व बाबींवर स्पष्ट भूमिका मांडून त्यानंतरच कन्स्ट्रक्शन TDR बाबत अंतिम धोरण निश्चित करावे अशी मागणी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी महासभेत केली आहे। जुने जे विषय आहे सेक्शन 20 अंतर्गतचे रस्ते आहेत मॅडम, जुने रस्ते आहेत माझ्या क्रमाप्रमाणे जे अजून डेव्हलप केलेले आहेत। आणि आता बघितलं की जे नवीन रस्ते त्या संदर्भामध्ये असं करता येईल, परंतु जे काही जुने रस्ते शहरामध्ये मागे लागलेले TP करून सोडून जे काही 22 गाव आहेत त्यातली आरक्षण रोडचे, विखे रोडचे 93 साली पडलेले आहे, 17ला पडलेले आहे, जे राजकामा 95च्या अगोदरचे आहेत। तर या संदर्भामध्ये याचा काही फायदा होणार आहे का? जुने जे रस्ते आहेत जर तिथे फक्त खडीकरण झालं असेल तर याचा कव्हर होईल, ते कितीही जुने असेल, परंतु समजा 9 मीटर 7 मीटर डांबर झालं आणि पूर्ण वाईटनिंग नाही झाले किंवा खूप खराब झाले, त्यासाठी आपल्याला शासनाला हे रूल चेंज करायला प्रस्ताव पण आजची महासभेच्या ठरावानंतर पाठवायचे आहे की नाशिकची परिस्थिती बघता जे जुने रस्ते जर फुल विथने डेव्हलप असेल, DP रोड नसेल तर ते पण आम्हाला कन्स्ट्रक्शन TDR मध्ये करण्याची परवानगी घ्यावी, ते आपण ते एक वेगळं पाठवणार असतं। त्याच्यामध्ये थोडासा मला अधिक माहिती पाहिजे ती अशी की आपण शासनाला ग्राम सचिवांना मागे पत्र दिलं होतं अंतर्गत, त्या संदर्भामध्ये मला माहिती द्यावी। त्या अंतर्गत अशा प्रकारचे एक पत्र दिलं होतं की त्या जागा शासनाला पूर्वी 95 अगोदरचे जे लोड हायड्रोल केलेले आहे, परंतु मालकाला आपल्या ज्याच्यावर शेतकरीची नाव आहे त्याच्यामध्ये आपण शासनाने पत्र दिलं होतं या संदर्भात TDR म्हणजे जे हक्क द्यायचे त्या संदर्भात। तर आम्ही पत्र असं तुम्ही एक्झॅक्टली काय म्हणतोय, आपण 2-3 वेगवेगळे पत्र पाठवले आहेत आणि याचं आपण नंतर आम्ही सांगून देऊ की ते TDR द्यायचे की नाही। ULC च्या रस्त्याचा विषय आहे तो कदाचित सगळे आपण देते, बाकी ठिकाणी पण ते देत नाही, जुने असे झाले आहेत, ठीक आहे, कारण की आपलं ते नाव आलं आहे किंवा असं काहीतरी आहे, तर तो आपण केस कसा नाही सांगता येत। जे जुने रस्ते आहेत मी ते सांगतो, जे जुने रस्ते आहेत जिथे खडीकरण नसेल ते बांधकामासाठी आपण कन्स्ट्रक्शन TDR तिथे देऊ शकतो, ठीक आहे। ते जरी आम्ही लँड आपल्याकडे फ्री ऑफ कॉस्ट ULC मध्ये हँड ओव्हर झाला असेल पण तरी आपण कन्स्ट्रक्शन TDR देऊ शकतो।